नमस्कार मंडळी. तर आंब्याचा सीझन आहे. आंबे तर भरपूर आलेले आहेत बाजारात. कच्चे आंबे, हिरवे आंबे आणि आंब्याच्या या सीझन मध्ये गावागावामध्ये भरपूर आंबे तर पिकतातच, पण गावातून ते शहरापर्यंत सुद्धा अगदी सहजपणे येतात. आणि मग आपण आंब्याच्या रेसिपी चालू करतो. मग त्या पिकलेल्या आंब्याच्या असू दे, कच्च्या आंब्याच्या असू दे, आणि छान छान अशा रेसिपी आपण वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करून पाहतो. तर बाजारात गेल्यानंतर आपल्याला असे जर आंबे दिसले तर मग भाजी आणता आणता एखादा आंबा तरी आपल्याला त्या पिशवीतून आणावासाच वाटतो, कारण आंब्याचा सीझन आहे. आणि पाहू शकता माझ्याकडे सुद्धा मस्त असा एक हिरवागार आंबा कच्चा आलेला आहे. मोठा आंबा आहे, ऍक्च्युली 2 ते 3 आंबे होतील इतपत हा मोठा आंबा आहे. तर याची आपण भाजी बनवायची आहे. तर आता आंब्याची अशी भाजी बनवत असताना थोडासा आंबा आंबटसर असेल तर अतिउत्तम, आणि थोडासा कमी आंबटसर असेल तरीही छान भाजी होते, पण आंबटसर असल्यास थोडी अजून छान अशी चव येते. तर पहिल्या प्रथम आपण आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि जो मागचा जो भाग आहे तो आपण कट करून घेतला आहे. मगाशी पाहिलं तुम्ही, तर तो दांडा जो आहे तर दांड्याच्या साईडचा भाग आपण कट करून घेतलेला आहे, कारण त्यामध्ये चीक असतो आणि चिकामुळे आपल्याला तोंडाला असं, म्हणजे चीक जर खाल्ला तर तोंडाला इन्फेक्शन वगैरे होतं किंवा तोंडावरती काहीतरी असं म्हणजे काय जर वगैरे असं येतं असं म्हणतात. तर म्हणून तो आपण आंब्याचा जो दांडा आहे तो दांड्याचा पाठचा भाग आपण कापून काढलेला आहे. आणि मग आपण या पद्धतीने आपला जो आंबा आहे तो कट करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही, मला मोठा आंबा मिळाला आहे, तर त्यामुळे बरेचसे तुकडे याचे झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि छान असा हा आंब्याची आपल्याला भाजी बनवायची आहे. तर आता त्यासाठी घेतलेली आहे आपण मोहरी. 1 ते 1.5 चमचा मोहरी घ्यायची आहे. मोठा म्हणजे 2 चमचे ऍक्च्युली घेतली तरीही चालेल. 2 चमचे मोहरी घ्यायची आहे. आता हळद घालायची आहे अर्धी चमचा. 1 चमचा मीठ घ्यायचं आहे. आता थोडेस अगदी आपल्याला फोडणीसाठी हिंग घ्यायचं आहे आणि लाल तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आंबे कट केलेले आहेत आणि थोडासा आंबा म्हटलं की बायकांना थोडीच गप्प बसवतं आंबा खाल्ल्याशिवाय, आणि मग थोडासा बनवता मी ऍक्च्युली चव घेतलेली आहे आंब्याची मस्त अशी आंबटसर. तर आता पाहू शकता आपण भांडं ठेवलेलं आहे. भांडं चांगलं गरम करायचं आहे आणि त्यामध्ये ओतायचं आहे तेल. तर तेल सुद्धा थोडंसं हात सोडून ऍक्च्युली वापरायचं आहे. यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल हवं, म्हणजे छान अशी आपल्या जी आंब्याची भाजी बनवत आहोत आपण त्याला चव येते. तर मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता तेल म्हणजे किती घातलेलं आहे ते. आणि आता आपण यामध्ये मोहरी, तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग 2 चमचे आपण मोहरी घालत आहोत. आणि आता मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. आणि तडतडली मोहरी एकदम मस्त अशी तडतडीत, तर मग गॅस करायचा आहे आपल्याला बंद. आणि मग आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत, कारण मसाले जळू नयेत यासाठी आपण गॅस बंद करत आहोत, कारण तेल भरपूर गरम झालेलं आहे मोहरी तडतडण्यासाठी. आणि मग आपण पाहू शकता मीठ आणि लाल तिखट आणि हळद सुद्धा आपण यामध्ये ऍड केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण आंबे सुद्धा ऍड करत आहोत. आणि आंबे आता आपण घ्यायचे आहेत छान असे व्यवस्थित असे परतून. आता आपण आंब्याच्या फोडी ऍड करूयात या फोडणीमध्ये. आणि पाहू शकता आता या ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या आपण छान अशा तेलामध्ये आणि या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत. पहिल्या प्रथम या फोडी व्यवस्थित परतून घ्यायच्या आणि मग आपण गॅस चालू करून घेऊयात. आणि गॅस आता करायचा आहे आपल्याला मीडियम आणि नंतर मग स्लो करायचा आहे. पहिल्यांदा फोडी आपण व्यवस्थितपणे परतून घेतल्यानंतर मग आपण यामध्ये 3 चमचे फक्त 3 टेबल स्पून आपल्याला, म्हणजे जो आपल्याकडे छोटा चमचा असतो तर त्या चमच्याच्या मापाने 3 चमचे पाणी ऍड करायचं आहे. आणि परत आपल्याला हे व्यवस्थित परतून घेऊन आपल्याला झाकण लावून 5 मिनिटं मंद गॅस ठेवायचा आहे. आणि त्याच्यावरती हा जो आंबा आहे, ही जी आंब्याची भाजी आहे ती वाफवून घ्यायची आहे. लगेचच ही व्यवस्थित अशी शिजून येते 5 मिनिटांमध्येच, तुम्ही पाहू शकाल. तर आता आपण थोडा वेळ वाफवून घेतलेली आहे, म्हणजे 5 मिनिटं वाफवून घेतलेली आहे. आणि आता झाकण खोलल्यानंतर पाहू शकता मस्त
मस्त अशी दिसायला अगदी सुंदर आणि चविष्ट अशी ही आंब्याची आपली भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता तुम्ही थोडंसं चव घेऊन मीठ जर कमी जास्त झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. पण दिसायला अगदी सुंदर आणि कमी पाण्यामध्ये 3 टेबलस्पून पाण्यामध्ये तुम्ही जेव्हा मंद गॅस करून ठेवता त्यावेळी मस्त अशी हा जो आंबा आहे तो शिजतो. मस्त अशी ही भाजी जी आहे आपली ती शिजते आणि नक्की ट्राय करून पहा तुम्ही. आता आपण आंब्याचे बरेचसे वेगवेगळे रेसिपीज बनवतो, तर या पद्धतीने सुद्धा आंब्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला खूप आवडेल आणि परत परत तुम्ही बनवाल. आणि पाहू शकता आता आपण ही जी आंब्याची भाजी आहे ती सर्व करून घेऊयात. तर ही भाजी तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. तर आता आपण या बाउलमध्ये किंवा या जारमध्ये आपण ही जी भाजी आहे ती स्टोअर करून 8 दिवस ठेवूया. आणि कधीही मध्ये तुम्ही तोंडी लावण्यासाठी सुद्धा म्हणून ही भाजी बनवून ठेवा आणि खाऊ शकतात. खरंच तुम्हाला खूप आवडेल. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि छान छान कमेंट सुद्धा करत राहा. त्यामुळे मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि थँक्यू, मनापासून आभार, धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.